4 दिवसानंतर नळ येते आणि नळ आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित सोडत नाही. आम्ही सकाळी 4 वाजतापासून जागी राहतो, पण तो नळ काही सोडत नाही. नळवाल्याला फोन केला तर तो काही फोन उचलत नाही. आणि मग आम्ही पाण्याचा हे प्रश्न कुठे पाणी येते सगळ्या महिला जागी राहते 4 वाजतापासून. 4 दिवसातून नळ येते आठवड्यातून. ती नगरपंचायतमध्ये कंप्लेंट केली, सर्व पुरुष वर्ग कंप्लेंट करायसाठी गेले, त्यांनी काहीच केअर घेतली. त्यांचं म्हणणं असं होतं का बा उन्हाळा आहे, उन्हाळ्यामुळे पाणी कमी येते. ठीक आहे, आता पण पावसाळा पण आहे, पावसाळ्यामध्ये पण पाणी काही नाही, गुणभरसुद्धा पाणी नाही, गिलासभर पण पाणी नाही. प्रेग्नेंट आहे आणि तिला जर मी गुणभर पाणी घेऊन जर गुण घेऊन जर पाठवलं त्याच्यावर कोणता परिणाम होईल. मला बाकी तिकडे शिक्षक कॉलनीमध्ये पाणी खूप आहे, पाणी बाहेर शिपडतात, गाड्या धुतात, पण आमच्या इकडे थेंबरे पाणी नाही. आम्ही माणसं आहे का जनावर आहे? तिकडे माणसं आहे, तिकडे श्रीमंत लोक आहे म्हणून त्यांना पाणी आहे, आम्हाला का बरं पाणी नाही? आम्ही महिन्यात आणखीन आम्ही नगरसेवकला तर आमच्या वॉर्डामध्ये बघितलं नाही आहे. ठीक आहे, आणि आम्ही जितके संबंधित अधिकारी आहेत, जसं सिंग साहेब आहे, दंदे साहेब आहे, आणि जे नळ सोडतात ते पण आहेत, श्यामतळ साहेब आहे, त्यांना पण आम्ही खूप वेळा कॉल करतो. बस होऊन जाईल, नळ येते, मी नळ सोडले, पाणी येते. पण कसं बाजूलाच जर बाजूला बघतो तर तिथे पूर्णपणे पाणी येते. आमच्या इथं आम्हाला पाणी पण नाही मिळत. आणि स्त्री झाल्या, आमच्या याच्या लेडीज झाल्या, आम्ही जेंट्स लोक झाले, तर 4 वाजतापासून तर आम्ही 8 वाजेपर्यंत कंटिन्यू आमचे मोटर जाळत राहतो, जागरण करत राहतो की पाणी मिळेल, पाणी मिळत नाही. नमस्कार, मी सध्या आहे भातकुली येथील प्रभाग क्रमांक 2 विठ्ठलनगरमध्ये. गेल्या महिनाभरापासून या विठ्ठलनगरमधील 10 ते 15 घरं अशी आहेत की जिथं नियमित पाणी पुरवठा होत नाही. गेल्या महिनाभरापासून या लोकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. आपण माझ्या मागं हे इथले स्थानिक नागरिक बघू शकता. इथल्या नागरिकांचा संतप्त प्रश्न आहे की गेल्या महिन्याभरापासून एकही दिवस इथं पाणी पुरवठा नियमित झाला नाहीत. आपल्यासोबत इथल्या स्थानिक महिला आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलू. ताई, काय सांगाल, एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर पाण्याची भरपूर मोठी समस्या आहे. हो, इथं खूप म्हणजे 4 दिवसानंतर नळ येते आणि नळ आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित सोडत नाही. आम्ही सकाळी 4 वाजतापासून जागी राहतो, पण तो नळ काही सोडत नाही. नळवाल्याला फोन केला तर तो काही फोन उचलत नाही. आणि मग आम्ही पाण्याचा हे प्रश्न कुठे सॉल्व करू? पाणी सकाळी 4 वाजता सुटल्यानंतर किती वेळ असतात नळ येतच नाही. 4 वाजता सोडतो म्हणते तो, पण 4 वाजता काही नळ येत नाही. आम्ही 4 वाजतापासून जागे राहतो 8 वाजेपर्यंत, पण नळ काही येत नाही. विनाकारण आम्ही मशीन चालू करून पाहत राहतो, पण आमच्या इथं पाणी काही येत नाही. मग या संदर्भात आपण जे स्थानिक नगरपंचायतचे कर्मचारी असतील किंवा पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतील यांच्यापर्यंत तुम्ही हे तक्रारी केल्या आहे सगळे. आम्ही नगरपंचायतमध्ये अर्जही दिलेला आहे, पण कोणीच काही करत नाही, रिॲक्शन वगैरे घेत. मग सध्या तुम्ही पाणी आणता कुठून? कॉक करून आणतो आम्ही. कॉक करून आणतो. कॉक किती दूर आहे इथून? तरी 1 किलोमीटर कॉक आहे. आणि 4 वाजतापासून नळ सोडते आणि ते म्हणते पाणी येते. सगळ्या महिला जागी राहते 4 वाजतापासून. 4 दिवसातून नळ येते आठवड्यातून. ती नगरपंचायतमध्ये कंप्लेंट केली, सर्व पुरुष वर्ग कंप्लेंट करायसाठी गेले, त्यांनी काहीच केअर घेतली नाही. नाल्यांसाठी, रोडसाठी सगळं सांडपाणी सगळ्यांचं रस्त्यावर आहे. लहान मुलं आहे, उद्या जर डेंग्यू मलेरिया झाला, एखाद्याच्या मुलाला किंवा एखाद्या कोणाला व्यक्तीला काही झालं तर ते मदत करतील काय? ते त्यांनी इथपर्यंत येऊनही नाही पाहिलं की या कॉलनीची काय समस्या आहे बा विठ्ठलनगराची. एवढ्यांदा पुरुष मंडळी 10 वेळा जाऊन तिथं आले की बा आमच्या कॉलनीत चला, आमची समस्या पहा, सांडपाणी पहा, आम्हाला प्यासाठी पाणी नाही. पूर्ण उन्हाळाभर सगळ्या लोकांनी पाणी बाहेरून आणले. लाईट नाही आहे, याच्यावर खंब्यावर लाईट गेला तर ते पाहिले आले नाही की इथं पोल लावले तेव्हापासून की बा लाईट लावली आहे की नाही आहे, चालू आहे, कॉलनीत उजेड आहे रात्री की नाही आहे म्हणून सगळे लहान मुलं रस्त्यावर राहतात. हे पाण्याची समस्या किती महिन्यापासून? 4 महिन्यापासून आहे. 4 महिन्यात किती वेळा सगळेजण कंप्लेंट करायला गेली की हो म्हणते, बस बाकी काहीच करत नाही ते. शिवपर्यंत गेल्या 4 महिन्यापासून इथं पाण्याची समस्या आहे, पण नगरपंचायतचे नगरसेवक असतील, इथले स्थानिक नगरसेवक असतील, आणि त्यांचं पूर्णतः इथं दुर्लक्ष आहे. इथल्या स्थानिक नागरिकांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला वारंवार प्रश्न विचारले, परंतु त्यांच्याकडून उडवाउडीची उत्तर दिली जातात. आपल्या इथं या वार्डातले, या विठ्ठलनगरातले, या प्रभागातले, प्रभाग क्रमांक 2 मधले नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलू. गेल्या 4 महिन्यापासून हे पाण्याची समस्या काय सांगाल?
गेल्या 4 महिन्यापासून आपल्या इथे 4 महिन्यापासून पाण्याची समस्या आहे. आणि बरं ठीक आहे, त्यांचं म्हणणं असं होतं का बा उन्हाळा आहे, उन्हाळ्यामुळे पाणी कमी येते. ठीक आहे, आता पण पावसाळा पण आहे, पावसाळ्यामध्ये पण पाणी काही नाही, गुणभरसुद्धा पाणी नाही, गिलासभर पण पाणी नाही. याची मला खूप माझ्या घरी तर खूप त्रास होता, कारण माझ्या घरी बाई प्रेग्नंट आहे आणि तिला जर मी गुणभर पाणी घेऊन जर गुण घेऊन जर पाठवलं त्याच्यावर कोणता परिणाम होईल. आणि माझ्या इकडे लहान लहान मुलं आहे, त्यांना सोडून जावं लागते, बुजुर्ग माणसं आहे, त्यांचा आम्ही विचार करायला पाहिजे. आम्हाला काहीतरी जॉब करावं लागते, आम्ही जॉब करावं का पाणी आणावं, हे आम्हाला याची समस्या काहीतरी आमची काढावी. ही पाण्याची समस्या 4 महिन्यापासून आहे. संबंधित विभागाकडे तुम्ही तक्रारी केल्या आहेत? माझ्याकडे पाहिलं तर ओशा दाखवून देत तुम्हाला. हे दोन ओशा अशा होत्या, एक नगरपंचायतला दिली आणि एक जे कंपनीचं काम चालू आहे इथं नालीचं रोडचं चालू आहे, त्यांनी सांगितलं होतं का आम्हाला श्याम तराडे यांनी असं सांगितलं होतं का तुमचा पाईप दबलेला आहे, पाईप टाकून घ्या. मग आम्ही नगरपंचायतमध्ये हे कंप्लेंट दिली, त्यांनी सांगितलं का तुम्ही कंपनीला भेटा. मग कंपनीवाल्याकडे दुसरी तक्रार दिली, त्यांनी कंपनीवाल्यांना आम्हाला एक पाईप टाकून दिला लंबा. त्यांनी सांगितले होते का पाईप टाकल्यानंतर तुम्हाला 100% पाणी येणार, पण पाईप टाकल्यावर सुद्धा थेंबरे पाणी येत नाही. आता काय झालं, आम्हाला बाकी तिकडे शिक्षक कॉलनीमध्ये पाणी खूप आहे, पाणी बाहेर शिपडतात, गाड्या धुतात, पण आमच्या इकडे थेंबरे पाणी नाही. आम्ही माणसं आहे का जनावर आहे? तिकडे माणसं आहे, तिकडे श्रीमंत लोक आहे म्हणून त्यांना पाणी आहे, आम्हाला का बरं पाणी नाही? आम्ही माणसं आहो ना. ती अशी आहे की प्रशासनानं पटकन इकडे तक्रार करावी आणि आमच्या सगळ्याची पाण्याची समस्या दूर करावी. माझा कोणालाही असा हे नाही बोलण्याचा अधिकार, पण माझं एकच, आम्ही गरीब लोक सगळे जनता गरीब आहे इकडे, म्हणून कोणी हा उठाठोक कोणी करत नाही आहे. मला असं वाटतं का सगळ्याची समस्या दूर झाली पाहिजे. आणि आम्ही सिंग साहेबांना पण कॉल केला. सिंग साहेब म्हणतात की श्याम तराडेला आम्ही बोलतो, पण त्या बोलल्यानंतर त्याचं काहीच प्रश्नाचं उत्तर येत नाही. आम्ही 4 महिन्यापासून हेच बघत आहे, पण आता तर भरपूरच आहे. हे पावसाळा असून पाणी थेंबरे पाणीसुद्धा येत नाही. आम्ही तर विचारच का आता कोणाकडे जाऊ आम्ही? आमचं सरकारला एकच म्हणणं आहे का जे कोणी असून या पाण्याचे हे मोठे कर्मचारी त्यांनी आमची हे पाण्याची दक्षता नियमित करावे, एवढीच इच्छा आहे. आपण पाहत आहात नगरपंचायत भातकुली येथील प्रभाग क्रमांक 2मधील नागरिकांचा हा आक्रोश. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. काका, 4 महिन्यापासून नियमित पाणी नाही येण्याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? आता जो पाणी वाल सोडतो त्याचं म्हणणं होतं की बा तुमचे जे पाईपलाईन आहे या रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळं दबलेली आहे, तर दबल्यामुळे काय आपल्याला हा पाईप चेंज करावा लागेल. तर आम्ही तिथं जाऊन कंपनीला तिथं ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला पाईपची व्यवस्था करून दिली. पाईप टाकले, नवीन पाईप टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं बा तुम्हाला 100% पाणी येणार आहे इकडे. पण तेव्हापासून अशीच परिस्थिती आहे की आमच्या इकडे म्हणजे पाण्याचे पूर्ण म्हणजे काहीच नाही. बघा, आता 4 महिन्याचा कालावधी म्हटलं, आता 4 महिन्यात आणखीन आम्ही नगरसेवकला तर आमच्या वॉर्डामध्ये बघितलं नाही आहे. ठीक आहे, आणि आम्ही जितके संबंधित अधिकारी आहेत, जसं सिंग साहेब आहे, दंदे साहेब आहे, आणि जे नळ सोडतात ते पण आहे, आता श्याम तराडे साहेब आहे, त्यांना पण आम्ही खूप वेळा कॉल करतो. बस होऊन जाईल, नळ येते, मी नळ सोडले, पाणी येते. पण कसं बाजूलाच जर बाजूला बघतो तर तिथे पूर्णपणे पाणी येते. आमच्या इथं आम्हाला पाणी पण नाही मिळत. आणि स्त्री झाल्या, आमच्या याच्या लेडीज झाल्या, आम्ही जेंट्स लोक झाले, तर 4 वाजतापासून तर आम्ही 8 वाजेपर्यंत कंटिन्यू आमचे मोटर जाळत राहतो, जागरण करत राहतो की पाणी मिळेल, पाणी मिळत नाही. इथे जितके पण लोक आहे, ते कोणी जॉबवाले आहे, कोणी कर्मचारी आहे, कोणी कामवाले आहे. आता ते इथं सकाळी जागरण करणार की ते पाण्याच्या मागे धावणार. सेकंड असं आहे की आता इथं समस्या तर खूप आहे वार्डामध्ये. आम्ही नगरपंचायतला पण जाऊन आम्ही हे दिलेलं आहे, ॲप्लिकेशन दिलेले आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही वारंवार कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण आम्हाला कोणाहीकडून 0 प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे असं नाही की बा या वार्डात इतक्या समस्या आहे, रस्ते रिलेटेड आहे, नाल्या रिलेटेड आहे, लाईट रिलेटेड आहे, पाणी रिलेटेड आहे, पण कुठलाही अधिकारी या कुठलाही कर्मचारी आणखीन इथे येऊन भटकला नाही. तर त्याच्यामुळे आम्ही तर या तयारीत आहे की जे आता पुढील जेवढे इलेक्शन येईल त्याच्यावर तर आम्ही असं ठराव केलेला आहे की आपण त्याच्यावर निषेधच करावा, कोणाला आम्ही बहिष्कार करू. जिथपर्यंत आमच्या समस्यांचा तोडगा निघणार नाही, आमच्या वॉर्डामधून आम्ही कुठल्याही प्रकारच्या इलेक्शनला आम्ही समर्थन करणार नाही. अतिशय वेदनादायक चित्र आहे. आपण जर या लोकांच्या जर भावना जर समजून घेत असाल तर खरोखर अतिशय बिकट परिस्थिती आहे. पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत आणखी नागरिक आहे. काका, काय सांगाल? पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात तयार झाली. पाण्याची समस्या तर आहेच, नालीची समस्या आहे, इथं मच्छर आहे, डेंग्यूची साथ चालू आहे. जर आम्हाला पाणी जर पुरवलं नाही तर आम्हाला जिथपर्यंत पाणी येत नाही तिथपर्यंत आम्हाला टँकरनं पाणी पुरवठा करावा.
अशी मी माझ्याकडून विनंती करतो. बरं, पाणी पुरवठा नियमित झाला नाही किंवा टँकरनं पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली नाही तर पुढचं नागरिक म्हणून काय पाऊल असणार आहे? आम्ही उपोषण मांडू शकतो, मग दुसरा पर्याय नाही आम्हाला. किती दिवसाचा अल्टिमेटम, कधी उपोषणाचा काही कालावधी? त्यानंच आम्ही एक तिथं हे करू, आम्ही कंप्लीट करू, तिथं आम्ही एक विनंती अर्ज करू, आम्ही तिथं उपोषण मांडून टाकू पाण्यासाठी, जिथं आमची चलते त्याने सांगितलं. आमच्या विठ्ठलनगरमध्ये 4 महिन्यापासून पाण्याची समस्या आहे. पाणी व्यवस्थित सोडलं नाही जात, ऑपरेट केल्या नाही जात. ही पाण्याची समस्या त्वरित सॉल्व करावी अशी विनंती प्रशासनाला. या ठिकाणी जो पाणी पुरवठा होत आहे, समोरच्या लाईनमध्ये फक्त 15 घरांसाठी 3 ते 4 तास पाणी पुरवठा केला जातो. जर हा पाणी पुरवठा 15 घरांसाठी होत आहे आणि इथे जे 50-100 घरं आहे यांना जो पाणी पुरवठा होत नाही, याकडे त्यांनी प्रशासन थोडं बघायला हवं. आणि त्यानंतर जिथे तुम्ही 4 तास नळ सोडता, 2 तास त्यांना द्या, 2 तास इथे द्या, पण पुरेसा पुरवठा साठा द्या, ज्यामुळे पाण्याची टंचाई भासणार नाही. याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं. जो नळ सोडण्याचा कालावधी आहे, तुम्ही रात्रीचा 3 वाजता 4 वाजता सोडत आहे, हा झोपायचा की नळ चालू करायचा? आणि जर नळाचा पाणी पुरवठा तुमच्याकडनं होत नाही सोडणं, आणि अशा वेळेस ना झोप होता व्यवस्थित ना काही, आणि यामुळे मानसिक संतुलन पण हल्ल्यासारखे होत आहे. कामं पण सोडून त्या नळाच्या मागे लागत आहे. याकडे प्रशासनाने थोडं बघायला हवं. आणि जो नळ सोडणारा व्यक्ती आहे याला थोडं स्ट्रिक्ट